नमस्कार, मी मेघना घाग. लोकशाही मराठीच्या गाव टू ग्लोबल मध्ये आपलं स्वागत. बुलेटिन मध्ये घेऊयात गाव टू ग्लोबल अशा सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन. अजित पवारांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्याप्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार. अजितदादांच्या अखेरच्या दर्शनासाठी बारामतीतील विद्याप्रतिष्ठान मैदानावर जनसागर उसळला. अजितदादा परत या, जनतेचा टाहो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतलं अजित पवारांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन. पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं अजित पवारांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन. पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी वाहिली अजित पवारांना श्रद्धांजली. पुष्पचक्र अर्पण करत घेतलं अखेरचं दर्शन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना अखेरचा निरोप. पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली. अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत दिला अखेरचा निरोप. छगन भुजबळ यांनी अजित पवारांना अखेरचा निरोप दिलाय. पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली अजित पवारांना श्रद्धांजली. अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली. पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून घेतलं अखेरचं दर्शन. मुख्यमंत्री पदाचं अजित दादांचं स्वप्न अपूर्णच. राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी अजित पवार आग्रही होते, तर स्वतःच्या नेतृत्वाखाली निर्विवाद सत्ता, स्थिर आणि दीर्घकालीन सरकार चालवणं ही अजित पवारांची स्वप्न अपूर्णच राहील. अजित पवारांना अखेरची मानवंदना. पोलीस पथकानं दिली शासकीय मानवंदना. अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम हुकलाच. अजितदादांनी 11 वेळा मांडला होता राज्याचा अर्थसंकल्प. अजित पवारांना कलेच्या माध्यमातून श्रद्धांजली. कोल्हापूरच्या कलाकारांनं कलेच्या माध्यमातून दादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नियतीचं काळाचं बोलवणं आलं की जायचं, पण महेश लांडगेंनी पोस्ट केला अजित पवारांच्या भाषणाचा व्हिडिओ. त्यांच्या निधनानं तो संघर्ष आज संपला. अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारानंतर अंजली दमानी यांच्या भावना. विजय वडेट्टीवारांनी घेतलं अजित पवारांच्या पार्थिवाचं दर्शन. वडेट्टीवारांनी घेतली सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांची सांत्वनपर भेट. अजित पवारांचं अपघातात निधन. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी काठेवाडीत अजितदादांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. अभिनेता रितेश देशमुख यांनी घेतलं अजित पवारांचं अखेरचं दर्शन. धीरज देशमुख आणि रितेश देशमुख यांनी काठेवाडीत दिला अजित पवारांना अखेरचा निरोप. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघातात निधन. ठाण्यात जितेंद्र आव्हाडांकडून श्रद्धांजली अर्पण. शहरातील अनेक भागात लावले बॅनर. अजित पवारांच्या बॉडीगार्ड यांना अश्रू अनावर. अनेक वर्षांपासून बॉडीगार्ड म्हणून कार्यरत महेश बोबडे आणि इम्तियाज मोमीन यांच्या अश्रूंचा बांध फुटला. नागपुरातील अजित पवारांच्या शासकीय बंगला विजयगडमधील सर्व कर्मचारी अधिकारी भाऊक. बंगल्यातील अधिकारी राजेंद्र बारई यांनी दिला अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. अजित पवारांचं विमान अपघातात निधन. सीआयडी अपघाताचा तपास करणार. बारामतीतील विद्याप्रतिष्ठान मैदानावर अजित पवारांवर अंत्यसंस्कार. इस्कॉन समुदायातील नागरिकांनी केलं भजन. अजित पवार यांचे अंगरक्षक जय पवार यांच्या गळ्यात पडून रडले. अजित पवार गेल्यानं त्यांचे अंगरक्षक इम्तियाज मोमीन आणि महेश बोबडे धाय मोकळून रडलेत. अजित पवारांना लोकसभेत श्रद्धांजली वाहिलेला फोटो सुप्रिया सुळेंनी स्टेटसला ठेवलाय. मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. सफाई कर्मचाऱ्यांपासून प्रत्येक मंत्र्यांच्या दालनातील कर्मचाऱ्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांकडून दादांच्या आठवणींना उजाळा. दादांच्या आठवणी सांगताना कर्मचारी भाऊक. अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती समोर यावी. अजित पवारांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र हुंदका. खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. अजितदादांवर भाजपनं केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घेणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल. खासदार संजय राऊत यांचं अजित पवारांच्या निधनानंतर ट्विट करत भाजपवर निशाणा. मंत्री प्रताप सरनाईकांचे अजित पवारांसाठी फेसबुकवर पत्र पोस्ट. तुमच्या आठवणी, शिकवण आणि दिलेला विश्वास प्रत्येक पावलात कायम सोबत राहील. अजितदादांना पत्रातून अभिवादन.
हिम्मतबाज दादा अजित पवार दादाच होते. दादा पर्व अकाली संपलं. महाराष्ट्रानं पुन्हा एक कर्तबगार आणि खंबीर खरं नेता गमावलाय. सामनातून अजितदादांना खेळचा निरोप. परभणीत सर्वपक्षीय नेत्यांकडून अजितदादांना श्रद्धांजली. अजितदादांच्या अकाली निधनानं राज्यामध्ये न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याचं उपस्थितांचं मनोगत. पुण्यातील जडणघडणीत अजित पवारांचा मोठा सहभाग. श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीनं दादांना वाहिली श्रद्धांजली. विमानातील तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानंतर कॅप्टन शांभवी पाठकचा ओ शिट असा उच्चार. याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती नाही. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरच्या अंतिम तपासणीनंतरच यावर शिक्कामोर्तब होणार. वडिलांच्या मृत्यूनंतर अजित पवारांनी कुटुंबाला आधार दिला. आमदार विश्वजित कदम यांनी अजित पवारांच्या निधनावर व्यक्त केल्या भावना. अजित पवारांच्या अनेक आठवणींना दिला उजाळा. प्रशासनावर भक्कम पकड, जाणता राजा अशी दादांची ओळख. अजित पवारांसोबत आपले संबंध नेहमीच मैत्री आणि जिव्हाळ्याचे असे दादा आज गमावला आहे. नितीन राऊत यांनी व्यक्त केल्या भावना. लाडक्या बहिणींनी वाहिली अजित पवारांना श्रद्धांजली. अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीचं कधीही न भरून निघणारं नुकसान. बहिणींकडून हळहळ व्यक्त. दादा आज आपल्यात नसले तरी दादांसारखा नेता राज्यात पुन्हा होणार नाही. बारामतीत दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या भावना. अजित पवार यांच्या अपघाती विमानातील ब्लॅक बॉक्स हस्तगत. डेटा तपासण्यासाठी ब्लॅक बॉक्स प्रयोगशाळेत पाठवला. अद्याप कोणतेही प्राथमिक निष्कर्ष समोर नाही. पुण्याहून एनडीआरएफचं एक पथक बारामतीत घटनास्थळी दाखल. विमान अपघात कसा झाला? एनडीआरएफच्या उपस्थितीत पोलीस फॉरेन्सिक पथकाची पुन्हा तपासणी. विमान 100% सुरक्षित होतं. विमानाचा क्रू बऱ्यापैकी अनुभवी होता. अपघातासाठी कदाचित कमी दृश्यमानता कारणीभूत असू शकेल. अपघातानंतर विमान कंपनीची प्रतिक्रिया. लिअरजेट 45 विमानाबाबत खळबळजनक माहिती. सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई विमानतळावर लँडिंग दरम्यान अपघात. दुर्घटनेत विमानाचे 2 तुकडे. सुदैवानं जीवितहानी टळली. अजित पवारांसाठी बारामतीकरांचं प्रेम. जय पार्थ पवारांकडून जनसमुदायाला अभिवादन. अजितदादांचे पीएसओ विदीप जाधव अनंतात विलीन. विदीप जाधव यांना कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी दिला अखेरचा निरोप. शरद पवारांच्या आजोळी. कोल्हापूरच्या गोलीवडे गावात अजित पवारांना श्रद्धांजली. अजित पवारांच्या निधनाची बातमी समजता संपूर्ण गावानं व्यक्त केली हळहळ. 3 दिवस गावात दुखवटा जाहीर. अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यवतमाळमध्ये शोकसभा. ढाकणी शहराच्या बाजारपेठेत कडकडीत बंद. शोकसभेत अजितदादा अमर रहेच्या घोषणा. जळगावातील नगर देवळा, पाचोरा, अंमळनेर, मुक्ताईनगरसह अनेक तालुके आज बंद. छोट्या व्यावसायिकांकडून दुकानं बंद ठेवत अजित पवारांना श्रद्धांजली. अजित पवारांच्या निधनामुळे औंढा, नागनाथ, सेनगाव कडकडीत बंद. अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे कोल्हापूर बाजार समितीतील व्यवहार आज बंद. बाजार समिती परिसरात शुकशुकाट. अजितदादांच्या अकाली निधनानं नाशिकमध्ये शोककळा. येवला, लासलगावमध्ये कडकडीत बंद. नागरिक व्यापाऱ्यांनी अजितदादांना दिली भावपूर्ण श्रद्धांजली. अजित पवारांच्या अपघाती निधनानं शिंदखेडा शहरात शोककळा पसरली. व्यापाऱ्यांनी पाळला कडकडीत बंद. ग्रामस्थांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानं वाशिमच्या शेलू बाजारात संपूर्णतः शोककळा पसरली. शेलू बाजारात कडकडीत बंद. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघातात निधन. बुलढाण्याच्या चिखलीत सर्वपक्षीय कडकडीत बंद. परिसरात शोकाकुल वातावरण. दिल्लीच्या कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा डंका. महाराष्ट्राच्या चित्ररथानं पटकावला प्रथम क्रमांक. प्रजासत्ताक दिनी गणेशोत्सवाचा चित्ररथ ठरला सर्वोत्कृष्ट. मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी. रस्ते, डोंगर, झाडं सर्व पांढरं शुभ्र झाल्याचं पाहायला मिळते. पर्यटकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. जम्मू काश्मीरमधील उधमपूरमध्ये बर्फवृष्टी. पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण. यूजीसीच्या नव्या नियमांवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती. यूजीसीच्या नव्या नियमांमध्ये भाषेची अस्पष्टता. यूजीसीचे 2012 मधील नियम लागू राहणार. सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण. यूजीसीच्या नव्या नियमांवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती. सुप्रीम कोर्टाच्या नियमानंतर वाराणसीमध्ये जल्लोष. काशी विद्यापीठ, यूपी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून आनंद व्यक्त.
योगी सरकार 11 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. राज्यपाल अधिवेशनाच्या सुरुवातीला दोनही सभागृहांना संबोधित करणार. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 सादर केलाय. 2027 मध्ये भारताचा जीडीपी दर 6.8% तर 7.2% राहू शकतो अंदाज व्यक्त. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मवर फोकस. अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदींनी मांडला रोडमॅप. ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास पुन्हा स्वस्त होणार. बजेट 2026 मध्ये रेल्वे तिकिटात सवलत सुरू करण्याबाबत खरं तर रेल्वे मंत्रालय आणि वित्त मंत्रालयामध्ये सकारात्मक चर्चा. सूत्रांची माहिती. अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रिलायन्स समूहाची 1800 कोटींची मालमत्ता जप्त. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील 27 वर्षीय SWAT कमांडो खरं तर काजल यांचा मृत्यू झाल्याची माहिती. काजल यांच्यावर त्यांच्या पतीनं हल्ला केल्यानंतर जखमी काजलचा उपचारादरम्यान मृत्यू. समीर वानखेडेंची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली. शाहरुख आर्यन खान विरोधात ठोकला होता मानहानीचा दावा. व्यवसाय सुलभतेसाठी केंद्राची नवी नियमावली. प्रदूषणाशी संबंधित मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा. छत्तीसगडच्या विजापूरच्या जंगलात चकमक पाहायला मिळाली. सुरक्षा दलाकडून 3 ते 4 नक्षलवाद्यांचा खात्मा. अणुकरार केला नाही तर पुढचा हल्ला अधिक विनाशकारी असेल. डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी. कोलंबियात लँडिंगच्या आधी विमान क्रॅश. अपघातात एका खासदारासह 15 जणांचा मृत्यू. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं. नरहरी झिरवळांची अप्रत्यक्ष मागणी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची शक्यता. बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबत होणार चर्चा. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरू. उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर. प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचं नाव द्यावं. ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे शहर उपप्रमुख तुषार रसाळ यांची मागणी. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत केली मागणी. AIB कडून विमान अपघाताचा तपास सुरू. तपास पारदर्शी पद्धतीनंच होईल. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांचं खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्राला उत्तर. ST चालकांच्या मद्यपानाविरुद्ध परिवहन विभागाकडून कडक पावलं. कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकांची ब्रेथ अॅनालायझर चाचणी अनिवार्य करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश. अमरावती महापालिकेचे भाजपचे गटनेते म्हणून चेतन गावंडे यांची निवड. माजी महापौर चेतन गावंडे साईनगर प्रभागातून दुसऱ्यांदा नगरसेवक. अजित पवारांनंतर मनोविकास प्रकाशनाचे संस्थापक अरविंद पाटकर यांच्या निधनामुळे मन सुन्न झाले. पुस्तक चळवळ पोरकी. आशिष शेलार यांच्या ट्विट करत भावना व्यक्त. परभणीतील जिल्हा परिषदेच्या 54 जागांसाठी 247 उमेदवार रिंगणात. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान. राज्यातील हवामानात सतत चढ-उतार. हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. हवामान खात्याची माहिती. समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाला वेग. 90% भूसंपादन पूर्ण. पश्चिम रेल्वेवर 1 फेब्रुवारीपासून 4 अतिरिक्त लोकल फेऱ्या. प्रवाशांना गर्दीपासून दिलासा मिळणार. मीरा भाईंदरमध्ये पाणी पुरवठा बंद. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं महापालिकेकडून आवाहन. UP बिहारमधील वीज कंपन्या महाराष्ट्रापेक्षा सरस. महावितरण 49व्या क्रमांकावर. पश्चिम रेल्वेकडून माझे तिकीट माझी शान. विकसित भारतासाठी माझे योगदान मोहीम हाती. बाजाराचा U-टर्न तर शेवटच्या तासातील खरेदीनं गुंतवणूकदारांना सावरलं. मेटल शेअर्समध्ये सोन्याची झळाळी. स्लीपर वंदे भारत ट्रेनला 100% प्रतिसाद. प्रवाशांची मागणी मान्य. रेल्वेचा मोठा निर्णय. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी निघालेला लाल वादळाचा मोर्चा माघारी. मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर मोर्चा थांबवला. धुळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतपिकांना फटका. गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, टरबूज, पपई, केळी पिकांचं नुकसान. आमदार काशीराम पवारांकडून नुकसानीची पाहणी. कैदी महिलांना खाद्यपदार्थ बनवण्याचे खास प्रशिक्षण. भायखळा कारागृहात अनोखा उपक्रम. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर महिलांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी उपक्रम.
घरांच्या उभारणीसाठी जागाच शिल्लक नाही, म्हाडाला हवी आहे 350 हेक्टर जमीन. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून राज्य सरकारकडे मागणी. पुण्यात सेनापती बापट मार्गावरील जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया. गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील 70 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, दोघांची प्रकृती गंभीर. बदलापूरमधील कुळगाव सीओना गडचिरोलीत पाठवा, हायकोर्टानं व्यक्त केला संताप. पंढरपुरात माघी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न. मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांच्या हस्ते सपत्नीक नित्यपूजा. सोनं चांदीच्या भावात पुन्हा वाढ. सोन्याच्या भावात 4,700 रुपयांची वाढ, तर चांदीच्या भावात 23 रुपये हजारांची वाढ. धनंजय मुंडेंच्या नावानं फेसबुकवर बनावट खातं काढणं पडलं महागात. बनावट खात्यावरून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल. सायबर पोलीस आरोपीला अटक करणार. कोल्हापूरच्या जांभळीत जिम ट्रेनरची निर्गुण हत्या. अज्ञात हल्लेखोराकडून लोखंडी रॉड आणि पाईपनं हल्ला. घटनास्थळावरून दुचाकी आणि इतर साहित्य जप्त. अधिक तपास सुरू. बीडच्या परळीत पैशाच्या वादातून एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. दोघांकडून व्यक्तीला जोरदार धक्का. एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमध्ये कॉलेज रोड परिसरात चहाच्या दुकानावर हल्ला करत लुटमार. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. हल्ल्यात दुकानामधील कामगार जखमी. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. कोल्हापुरात राजाराम तलाव परिसरात 80 किलो गांजा जप्त. कोकोपीटच्या नावाखाली पुण्यातून कर्नाटकात जाणाऱ्या गांजासह सुमारे 26 लाखांचा मुद्देमाल जप्त. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात कैद्यांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला. पोलीस शिपाई जखमी. धुळ्यात शिरपूर बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारा चोर जेरबंद. आरोपीकडून 50,000 रुपये हस्तगत. अमरावतीतील दर्यापूर भातकुली मार्गावर भीषण अपघात. 2 चारचाकींची समोरासमोर धडक. अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ. कर्नाटकच्या किनारपट्टीवरील पवित्र चावुंडी दैव परंपरेची खिल्ली उडवलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल. भारतीय संघाचे क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या ऑल टाइम ग्रेट यादीतून रोहित शर्मा आउट. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, MS धोनी, सुनील गावस्कर आणि कपिल देव या 5 खेळाडूंचा उल्लेख. धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वर्षी गावाजवळ फुटलेली आहे. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. बीडमध्ये पालकमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. बीडची बारामती करण्याचा अजित पवारांनी शब्द दिला होता. सत्य, सकारात्मक, सातत्य असणारा हा नेता पुन्हा होणे नाही. बीडकरांनी व्यक्त केल्या भावना. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार प्रचारात आघाडीवर. घरोघरी जाऊन उमेदवारांकडून प्रचार व्यक्त. सिंधुदुर्गच्या तेंडोलीत विजय प्रभू आणि सुजाता गावडे निवडणूक प्रचारात पुढे. सुजाता गावडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.